देतात, धान्य देतात, पण हे धान्य जो पिकवतो तो शेतकरी आज उपाशी मरतोय. त्या शेतकऱ्याला तुम्ही अन्नधान्य का देत नाही आहात? त्या शेतकऱ्याच्या सुद्धा आरोग्याची काळजी कोण बघणार आहे? मग ह्या मदतीचे जे कागदी घोडे आहेत ते कागदी घोडे तुम्ही नुसते नाचवत बसू नका, पण ताबडतोबीने शेतकऱ्यांबरोबर ज्या नागरिकांची घरदारं वाहून गेलेली आहेत त्यांना चांगल्या ठिकाणी हलवून त्यांच्या छावण्या चांगल्या उभारल्या पाहिजे. छावण्या म्हणजे छळ छावण्या नव्हे, पण चांगल्या निवाऱ्याची सोय केली गेली पाहिजे. त्यांची घरदारं नीटनेटकी होत नाही तोपर्यंत त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. शाळांची सुद्धा आता एक स्वच्छता मोहीम करून शाळा लवकर सुरू केल्या पाहिजेत. नंतर अनेक ठिकाणी शेत जमिनी वाहून गेल्या आहेत, खरडून गेलेल्या आहेत. त्यांचं नुकसान तर फार मोठं आहे, पण शेत जमिनीबरोबर रस्ते सुद्धा वाहून गेलेत. म्हणजे अनेक ठिकाणी गावांचा किंवा वस्त्यांचा संपर्कच तुटलेला आहे. तर ताबडतोबीने तिकडे रस्त्यांची कामं सुरू झाली पाहिजेत. खूप मोठी कामं आहेत, खूप मोठं हे संकट आहे. परत एकदा सांगतो, आम्हाला याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही, पण आम्ही किती